Why so serious? काय झालंय काय कळतच नाही यार. आय मीन असं काय घडलंय यार. आणि किती अडचण असली ना तरी ती कॉलेजला येतेच. पण तुला माहित असेल ना ती का नाही आले ते. अरे मला कसं माहिती असणार. मी तुला आत्ता सांगितलं ना. आणि मला माहिती असतं तर मी असं गप्प बसलो नसतो. Shut up. Don't lie. All right? सगळं व्यवस्थित चालू असताना ना तिने तुझ्यामुळे रिहर्सलला सुट्टी घेतली. माझ्यामुळे मी काय केलं यार. हे बघ तुझं जे प्रेम वगैरे ना तिच्यावर ते सगळं ठीक आहे. पण त्याचा परिणाम मला रिहर्सलवर व्हायला नकोय. ऑल राईट. म्हणजे तसं होणार असेल ना तर ते मला तरी चालणार नाही. आय नो दॅट व्हेरी वेल. पण काय मी काय करू. माझा तर एक दिवस रिहर्सलचा वाया गेला की नाही. अरे पण ती कालपर्यंत माझ्याशी चांगलं वागत होती यार. तुमचे इंटरनल मॅटर्स ना मला नाही माहिती. इंटरनल मॅटर्स म्हणजे तुला कळलं नाही का हिरो. काय नाही कळलं. काहीतरी प्रेमात पडले तुझ्या म्हणून तर रिहर्सलला सुट्टी घेतली तिने. नाही माहिती त्याच्यामुळे इथे आली. नाही नक्कीच दुसरं काहीतरी कारण. देखो ये लव गुरु कभी गलत नहीं हो सकता मेरे दोस्त. तसं असेल तर तिने माझा फोन उचलायला हवा होता ना यार. हीच तर खऱ्या प्रेमाची सुरुवात असते. आवडणाऱ्या व्यक्तीलाच माणूस टाळायला बघतो. आर यू शुअर राधा. किमो तू जे बोलतोयस ते खरं नाही. म्हणजे खरंच तिला मी आवडायला लागलो असेल. माझ्यावर शक. इस लव गुरु पे शक. हे बघ तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाहीतर गेलास. कसं वाटतंय बाळा आता. उमा सगळी औषधं दिलीस. हो औषध घेऊन मगच आराम करतेय ती. उद्या सकाळी आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मी जरा ऑफिसला उशिरा जाईन. बाबा नका ना काळजी करू. साधा ताप आहे. डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. हे बघ ताप किरकोळ असू दे किंवा मोठा असू दे अंगावर काढायचा नाही. वेळच्या वेळी औषधं पोटात गेलीच पाहिजे. कळलं. बाबा नका काळजी करू. सकाळपर्यंत होईन बरी. अहो चला आपण जाऊ तिला आराम करू द्या. तू हो पुढे. मी जरा वेळ बसतो तिच्याजवळ. साधा ताप आलाय. किती काळजी करताय. नाही असू दे बसतो. तिला झोप लागेपर्यंत मग ये. जा. बाबा तुम्ही शांतपणे जाऊन झोपा. सकाळी मी ठणठणीत बरी असेल बघा. पर काही लागलं तर हाक मारायची. माझं सगळं लक्ष तुझ्याकडेच आहे. कळतंय. येऊ. चला झोप आता.